काय झालं? यश बघ ना काय होऊन बसलं, मला खरंच टेन्शन आलंय यश. रिलॅक्स. काकांना काही होणार नाही ना? मी बोललोय पोलिसांशी, मला वाटत नाही काही होईल. मी तरी तुला सांगत होते आपण परीला नको घेऊन जाऊया पॅलेस मध्ये. काका काकूंना इतकी सवय झाली आहे ना परीची, सतत ती त्यांच्या आसपास असते, सतत बरोबर असते, परी परी करत असतात. आता अचानक ती त्यांच्या आसपास नाहीये तर त्यांना त्रास झाला असेल आणि वयामानाप्रमाणे ना ते विसरत चाललेत यश. ते हळवे पण झालेत खूप. मला खरंच खूप टेन्शन आलं यश. मुद्दाम करत नाहीयेत ते, पण चुकून काही झालं तर काकूंना पण किती टेन्शन आलंय यश. ऐक, आपण एक काम करूया, आपण जाऊन आधी बंडू काकांना भेटूया, त्यांना विचारूया काय झालंय आणि मग ठरवू. चल. ठीक आहे, पाणी घ्या. काका, बंडू काका बस. अहो साहेब, तुम्ही इथे? हॅलो सर, मी यशवर्धन. अहो साहेब, मी ओळखतो ना तुम्हाला. खरंच नाही काय केलं का आपली परी? मी हो काका, तुम्ही काही नाही केलं, आम्हाला सगळ्यांना माहितीये. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आलोय ना आता. कसं आहे साहेब, आम्हाला प्रोसिजर फॉलो करावी लागते. दर 10 दिवसांनी अशा केसेस येतात साहेब. शिवाय साहेब, चेहऱ्याने साधी आणि भोळसट दिसणारी माणसं अशा कामांना वापरली जातात. त्यामुळे साहेब आमची थोडी गल्लत झाली आणि तेही काहीतरी विचित्रच बोलत होते. म्हणजे प्रश्नांना उत्तरच वेगळी देत होते. त्यामुळे साहेब आम्हाला. नाही, इट्स ओके, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. तुमचं काम आहे ते. साहेब, मी सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे. हो, खुर्ची. थँक्यू. मी खरंच नाही काय केलं ते. खरंच रे, मला वाटलं आपली परीच आहे ती. बाजारात एकटीच फिरत होती, मग अशी एकटी कशी सोडणार तिला, म्हणून मी घरी घेऊन आलो. परत हरवली तर म्हणून मी काही नाही केलं रे. मी तुम्ही बसा बंडू काका, बस. बंडू काका, मला माहिती आहे तुमचं परीवर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच हे सगळं झालं. खरं आहे रे. परी आपली गोड परी ती एकटीच फिरत होती म्हणून घरी घेऊन आलो, पण ती दुसरीच कोणीतरी निघाली. हे लोक मला काहीतरी गँग बिंग विचारत होते रे. मग मला काय माहिती, मी इंजिनियर आहे म्हटलं, मला गँग बिंगचा काही संबंध नाही माझा. काका, हे बघा, आता आम्हालाही कळलंय आणि पोलिसांनाही सगळं कळलंय. ओके, तुम्हाला आता कोणालाही काही सांगायची गरज नाही. चला, आम्ही तुम्हाला न्यायला आलोय. मला न्यायला? हो, पण तू त्यांना सांगितलंस का मी चोर नाही आहे? माझ्यापुढे तुला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली. मला माझीच लाज वाटते रे खरंच. माझ्यावरचा राग माझ्या मुलीवर नको काढूस. ती खूप गुणी पोरगी आहे रे, तिला सोडू नकोस. काका, हो काय बोलताय तुम्ही प्लीज असा काही विचार करू नका, प्लीज काका. आणि मी इथे तुमच्यामुळे नाही, मी तुमच्यासाठी आलोय. नशीबवान आहे माझी परी की तिच्यावर इतकं मनापासून प्रेम करणारे तिचे बंडू काका आहेत. काका, तुमचं इतकं प्रेम आहे परीवर की तिच्या आठवणीने तुम्ही व्याकुळ झालात. एका लहानग्या मुलीला तुम्ही परी समजलात आणि तिच्या काळजीपोटी तुम्ही तिला घरी घेऊन आलात. चूक झाली तुमची काका, पण हा अपराध नाही. माझ्या परीवर इतकं मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्या काकांबद्दल माझ्या मनात कधी राग असू शकेल का काका? आणि यासाठी मी नेहावर अजिबात राग वगैरे धरणार नाही. तुम्ही प्लीज काळजी करू नका. बरं काका, आता आपण इकडून बाहेर जातोय.
इथून बाहेर पडल्यावर इथे जे काही झालंय ते सगळं विसरून जायचं. मनात काही नाही ठेवायचं. चल साहेब फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या आहेत मी. कुठे काही साईन वगैरे करायचं? नाही साहेब, ते मी करतो. ओके, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. काकू आमच्या घरी येऊन बसता का? नाही हो, आता हे येईपर्यंत माझं लक्षच लागणार नाही कुठे. यांनी चुका करायच्या आणि इथे या वयात माझ्या जीवाला घोर काय होऊन बसले. शांत व्हा काकू. हो, कशी शांत हो. गुड्डी, जरा नेहाला फोन लाव ग. हे बघा, नेहाताई आली आणि बंडू काका पण आले. बंडू काका, तुम्ही कसे आहात? तुम्हाला पोलिसांनी त्रास तर नाही ना दिला? काय अवस्था करून घेते स्वतःची. झालं झालं समाधान. काय गरज होती दुसऱ्याच्या मुलीला असं सोबत आणायची. यशला नेहाला किती त्रास झाला, किती धावपळ झाली त्यांची. शिवाय पोलीस स्टेशनला जावं लागलं ते वेगळंच. काकू प्लीज असं बोलू नका, असं काही नाहीये. आणि हे जे काय झालंय ना, त्याचा काकांना खूप त्रास झालाय. त्यांनी हे काही मुद्दामून नाही केलंय. आपल्या सगळ्यांना माहिती हे चुकून झालंय. हो ग, चुकूनच झालंय. पण पण किती त्रास झाला ना सगळ्यांना. पोलीस आज घरापर्यंत आले. कुणामुळे? काकू आपण आज जाऊन बोलूया. चला ग. नेहा, मी आज तुझ्या समोर स्पष्ट सांगते, झालं एवढं पुरे झालं. उद्यापासून तुमचं बाहेर जाणं बंद. अगं यांनी बाहेर न पडलेलंच बरं. हो, नाहीतरी यांची लक्षणं काही ठीक दिसत नाहीये. अख्ख्या चाळीची शोभा झाली यांच्यामुळे. नाहीतर काय. इथे कशाला आलास? आई, तुलाही हे बंडू काका घरात डांबून ठेवतील, मग बसशील रडत. अहो काय बोलताय तुम्ही? आपल्या सगळ्यांना माहितीये बंडू काकांनी मुद्दाम नाही केलंय. त्यांनी त्या मुलीला परी समजून चुकून आणलंय. अगं चुकूनच आणलं असेल, पण त्या मुलीच्या आईची अवस्था पाहिलीस का? रडत होती, तळमळत होती. बंडू काकांनी विक्षिप्तपणे काही केलं असतं तर, म्हणून काळजीत होती. आपल्यासाठी ते बंडू काका आहेत, पण बाहेरच्यांना टेन्शन येणारच. त्यात ते शेवटी आईचं काळीज. काही बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदारी घेणार? अगं नेहा, आपलं म्हणून आपण त्यांना समजून घेतो ग, पण त्यांच्यामुळेच आता आपल्या चाळीमध्ये पोलीस आलेत ना. त्याचं सोड, पण काकूंना किती त्रास झालाय. हो ना. बंडू काका आपलेच आहेत, चांगलेच आहेत, पण असं काही केलं तर कोणतेही आई वडील बिथरणारच ना. नेहा, काका दमलेत. चल द्या काका. चला का. या काका. नेहा, हे सगळे बोलतायत ते अगदी काही चुकीचं नाहीये. म्हणजे हे चुकून जरी घडलं असलं तरी खूप मोठी गोष्ट घडली आहे काकांच्या हातून. का म्हणजे आपल्या परीच्या बाबतीत जर का असं घडलं असतं तर आपली काय अवस्था झाली असती. हो यश, पण ह्याच्यात बिचारे काकांची काय चूक? ते तर बिचारे. आय नो नेहा, पण मला असं वाटतं त्यांना ना एका चेंजची गरज आहे, एका वेगळ्या वातावरणाची गरज आहे. रोज तेच तेच चेहरे, तेच वातावरण, तेच तेच रुटीन, कंटाळाला असेल ग त्यांना. आणि त्यात त्यांना हा विस्मरणाचा आजार सुरू झालाय हे कळतंय आपल्याला. म्हणून मला असं वाटतं की त्यांना जस्ट नीड्स अ ब्रेक. त्यानं काय होणार यश?
आणि असे इथे सगळी माणसं त्यांना ओळखतात म्हणून ही सिच्युएशन कंट्रोलमध्ये येऊ शकली. नेहा, पण पुढचे काही दिवस त्याच ओळखीच्या माणसांना फेस करणं त्यांना जड जाईल कदाचित. त्यांची अवस्था बघ, किती अपसेट आहेत ते, किती गोंधळले आहेत. नजरे मिळवू शकत नाहीयेत ते कोणाशी. आणि त्याच वातावरणात राहिले आणि पुन्हा अजून काही होऊन बसलं तर. नाही, नको नको, अजून काही गोंधळ व्हायला नको. मला असं वाटतं नेहा, आपण त्यांना काही दिवस आपल्या सोबत पॅलेसवर घेऊन जाऊया. हेच बेस्ट ऑप्शन आहे. चल. आला आग लागली. पॅलेसमध्ये आग लागली. पाणी 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 कॉफी घेऊन काय उभा तू? पॅलेस मध्ये आग लागली, पळ पळ लवकर पळ. काय थांब मी आलो. सत्यजित काय करताय तुम्ही? हे सोडा. पॅलेस मध्ये आग लागली, फायर फायर, रन पळा तुम्ही. सत्यजित कम ऑन. ए ए पुढे पडताय, तिकडे या. कुठे पळताय तुम्ही बाहेर? आग विझवायची आहे ना. आणि सत्यजित सर कुठे आहेत? ते पॅलेसच्या मागच्या दाराने लॉनच्या दिशेने पळाले. माय गुडनेस, तुम्ही बाहेर नाही पळायचे. नॉर्थ विंग मध्ये आग लागली का बघा. आव जा, पळा जा लवकर. माय गॉड, माझे दागिने, माझे प्रॉपर्टीचे पेपर्स. ओ गॉड. वहिनी, सगळं स्टाफ इकडनं तिकडे धावतोय आणि मी विचारलं ना तर पॅलेसला आग लागली सांगताय. मीच सांगितलं त्यांना. ओके. अरे काय आहे? काय काय चाललंय? काय कशासाठी एवढी धावपळ? काय आग लागली का पॅलेस मध्ये? एक्झॅक्टली, पॅलेस मध्ये आगच लागली. आग लागली? हो, आग. यश कुठे आहे? पप्पा कुठे आहेत? त्यांना सांग ना, सगळ्यांना सांग ना. मॅडम, काय झालंय? पॅलेसच्या सिक्युरिटीने चेक केलं, हा. सीसीटीव्ही चेक केलं. ओके. अहो, कुठेच आग लागलेली नाहीये. मग माझ्या कानात काय घंटा वाजतायत? हा, उभा राहू नकोस, तू बघ जा आधी. आग विझव, जा पटकन. काकू, घंटेचा आवाज देवघरातून येतो. हा, करेक्ट. देवघरातून येतोय आवाज. पूजेच्या वेळेला घंटा वाजवतात ना, त्या घंटेचा आवाज आहे तो. कुठल्या मूर्खाला फायर अलार्मचा आवाज वाटला? कोण मूर्ख आहे घरात हा? मॉक ड्रिल आहे. ओके. आग लागली तर या पॅलेस मधल्या माणसांनी काय करायला हवं हे त्यांना कळावं म्हणून केलंय मी हे. बंडू काकू पूजा करतायत वाटतं. त्या कधी आले? सांगितलं नाहीस मला. नाही, ऍक्च्युली काल रात्रीच आले ते. खूप उशीर झाला होता म्हणून राहिलं सांगायचं. हो. कमाल आहे. बंडू काकू म्हणजे बंडू काका नेहाच्या शेजारी राहतात त्या? हो, नेहा त्यांना आईवडिलांसारखंच मानते. हो, भेटायलाच लागणार त्यांना. हा का चाललाय देवपूजेच्या खोलीत? अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारद पुराणे संकटनाशनं गणेशस्तोत्रं संपूर्णम्. ओम शांति शांति शांतिः. किती खूप दूर दूर झालाय हा. म्हणजे त्रास होतोय मला. एवढ्या अगरबत्त्या लावल्याच पाहिजेत का? नाही, तसं काही नाही. तुम्हाला धुराचा त्रास होतो मला माहिती नव्हतं. ऍक्च्युली ना खूपच सेन्सिटिव्ह आहे मी या गोष्टींसाठी. खूप
त्रास होतो मला, म्हणजे धुळीचा, ड्राय वेदरचा, ह्या पोलन ग्रेन्सचा, आणि ॲक्च्युली धुराची ॲलर्जीच आहे मला. म्हणजे ना आमच्या पॅलेसमध्ये कुठेही अगरबत्ती लागली ना तरी असा खोकला सुरूच होतं, धाप लागते ॲक्च्युली. म्हणून ना मी देवघरात येतच नाही. म्हणून तर देव सुद्धा तुझ्याकडे ढुंकूनी बघत नाहीये. तुझ्याकडे तरी कुठे बघतोय तो? बाय द वे, तुम्हाला आमच्या फॅमिलीची ओळख करून देते. हा विश्वजित, हे अशा छोटा काका. नमस्कार. नमस्ते. अहो असू दे असू दे. आणि ही मिथिला, ही अशी छोटी काकू. नमस्ते. नमस्ते काकू. माझे मिस्टर सत्यजित, आणि तुम्ही मला तर ओळखताच, मिस सिम्मी, यशची मोठी काकू. काकू नाहीच, खरं तर आईच आहे मी त्याची. अगं बाळा, देवपूजा झाली आता, ती ठेवून दे बरं. खरं तर आमच्यापैकी कोणीच देवघरात येत नाही, पण आता तुम्ही आहात तर तुमचं येणं जाणं होईलच म्हणून सांगून ठेवते. दिवा लावताना जरा जपून, म्हणजे आमच्या पॅलेसमध्ये खूपच वुडन फर्निचर आहे, विंटेज इनफॅक्ट. आणि आमचे पडदे आहेत हे सिल्कचे आहेत, प्युअर सिल्कचे. कुशन कवर्स आमचे वेल्वेटचे असतात. सो एक जरी ठिणगी पडली ना तर अख्ख्या पॅलेसची राख व्हायची म्हणून सांगते. आणि ऑफकोर्स एवढं मोठं देवघर बघितल्यानंतर तुम्हाला पूजा करावीशी वाटेलच. जर करावीशी वाटली तर विचारा, म्हणजे एखादा नोकर तुमच्याबरोबर पाठवता येईल जो लक्ष ठेवेल की कुठे आग वगैरे तर लागत नाहीये ना म्हणून. देवासमोर दिवा लावल्यानंतर आग नाही लागत, प्रकाश पडतो. जरा प्रकाश. काकू लावा, तुम्ही दिवा लावायचा ना, लावा. 2 दिवस पूजा नाही केली ना तर देव काही लगेच चिडत नाही. बाप्पा कधीच चिडत नाही. आणि 2 दिवस बाप्पा अंघोळीशिवाय कसा राहू शकेल? बाप्पाला काही कंपल्शन नसतं की त्याने दररोज अंघोळ केली पाहिजे. सिम्मे आजी, तुम्ही करता ना दररोज अंघोळ? बरी. येस डार्लिंग, मी दररोज अंघोळ करते. म्हणून बाप्पाला पण दररोज अंघोळ करावे लागते. त्यांना गंध लावायचं असतं आणि त्यांना भूक पण लागते. अच्छा, ओके. तुम्हाला हे माहिती नाहीये का? आई म्हणते जर एखादी गोष्ट माहिती नसेल तर आपण सांगायचं की मला ही गोष्ट माहिती नाहीये. त्यात लाजण्यासारखं काय? बरी, मोठ्या लोकांशी असं बोलतात का? कोण कुठली फालतू चाळीतली बाई माझा अपमान करतेस? तुझ्यामुळे हसलेत ना सगळे मला. पण तू बघ, नाही तुला रडवलं ना तर नावाची सिम्मी नाही.